अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची अशी एकच एक व्याख्यान त्याच्यामध्ये कोंबून सगळे पिशव्या भरल्यात तर असं काही असत नाही. कायम लष्करामध्ये पण पहिले ड्रम वाजवणाऱ्यांना मारून टाकतात की ते त्यांचा आवाज म्हणजे संचार नाही होते, आयडिया पेरू नाही शकत. बरोबर, कळलं? तुम्ही कोणतीही गोष्ट लाईटली घेऊ शकत नाही. म्हणजे हुकुमशाह दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू शकत नाही. जी सर्वात निरुपद्रवी गोष्ट वाटते ती सर्वात उपद्रवी ठरते. हे याचं उत्तम उदाहरण आहे. साऊथला प्रकाश राज जे दाखवू शकले ते बॉलिवूड मधला अमिताभ बच्चन दाखवू शकत नाही. ते आपल्या ट्विट आता ज्याला एक्स वरची पोस्ट म्हणतात त्याचे नंबरच मोजण्यात अजून मग्न आहेत. गजल लागलेली असते तर अगदी आपण पान वगैरे खाऊन वा 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 काय काय गुलाम अली गातात असं बोलतात. तर ती सून म्हणते पप्पा ते मेहदी असत. तेच ते नमस्कार. इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मागचे जवळपास 2-3 महिने ज्या गेस्टची वाट बघत होतो ते राजू परुळेकर सर आज आपल्यासोबत आहेत आणि आपण आज त्यांच्यासोबत एक छान विषयावरती, तो महत्वाचा आहे पण तो तितकाच एक म्हणायला गेलं तर खूप चांगला चर्चेचा विषय आणि नेहमीचा सदा सर्व काळ चर्चेचा विषय आहे. तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचं महत्व या भोवती थोडीशी चर्चा असणार आहे. आणि अर्थातच त्याला पार्श्वभूमी आहे कुणाल कामरा सोबत जे कॉन्ट्रोवर्सी झाली ती, किंवा सतत कॉमेडियन्स, व्यक्त होणारे लोक यांच्यासोबत होणारी हिंसा, या सगळ्या गोष्टी ज्याची पार्श्वभूमी आहे त्याला. आणि त्यामुळे आज आपण या चर्चेला सुरुवात करूया. सर, आपण जेव्हा अभिव्यक्ती गोष्ट बोलतो तेव्हा अनेकदा असं होतं की लोकांचं असं म्हणणं असतं की काहीही बोलणं म्हणजे अभिव्यक्ती, किंवा म्हणजे उद्या उठून कोणी काहीही बोलेल, उद्या उठून कोणी कोणालाही शिव्या घालेल, मग त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली तुम्ही प्रोटेक्ट करणार का, असं वगैरे येतं आर्ग्युमेंट. तर मुळात अभिव्यक्तीच्या कन्सेप्टचं जे जेनेसिस आहे, ती गरज आहे, तेच काय आहे? अभिव्यक्ती काहीही बोलेल म्हटलं तर एक उदाहरण सांगतो. अमेरिकेमध्ये ट्रम्पना रॉबर्ट डी निरो या महान नटाने ॲसोल म्हटलं. तर आता हे अभिव्यक्तीमध्ये आल्यामुळे त्याला काही मुद्दा प्रॉब्लेम नाही झाला. म्हणजे त्यामुळे स्वातंत्र्याचा संकोच करायला तुझ्याकडे कारण हजार असू शकतात. कलेच्या स्वातंत्र्याचा संकोच करणं हे नेहमीच तानाशहांना आवडतं. पण कलेला व्याख्येमध्ये मर्यादित करणं हे मुळात चूक आहे. कारण कला ही नेहमीच वाढत असते आणि ती पुढे जात असते. त्यामुळे पुढचं तुम्ही आधीच कसं ठरवणार? म्हणजे उद्याच्या जगामध्ये AI आल्यावर काय होईल त्याचे नियम आत्ता ठरवू नाही ना शकत तू. म्हणजे एखादा मनुष्य गुन्हा करण्या अगोदरच त्याला गुन्हा करणार आहे हे कळल्यामुळे शिक्षा देण्यासारखं आहे. तो गुन्हा कमिट केल्याशिवाय त्याला शिक्षा देता येत नाही. त्यामुळे मूळ मुद्दा हा आहे की कला ही आणि अभिव्यक्ती ही सुसंस्कृत असली पाहिजे. असं जर तू एक म्हटलं तर सुसंस्कृत म्हणजे काय हा खरा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने जे सुसंस्कृत आहे, तुझ्या दृष्टीने जे सुसंस्कृत आहे ते एखाद्या नोमॅडिक ट्राईब्स मधल्या माणसाच्या दृष्टीने सुसंस्कृत नसेल. त्यांना वाटत असेल आपण असंस्कृत आहोत आणि ते जास्त सुसंस्कृत आहे, आणि जे खरं आहे म्हणजे तर म्हणजे उदाहरणार्थ ढेकर देणे हे आपल्याकडे अगदी नॉर्मल मानलं जातं. पण आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये ढेकर देणे हे असभ्यपणाचं मानतं. त्यामुळे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची अशी एकच एक व्याख्यान त्याच्यामध्ये कोंबून सगळे पिशव्या भरल्यात तर असं काही असत नाही. आणि भारतामध्ये जे ग्रामसिंह आहेत पासून ते राष्ट्रसिंह आहेत त्यांच्यापर्यंत कोणाची चेष्टा केली असं त्यांना वाटलं तर ती अभिव्यक्ती आणि तो विनोद हा खालच्या पातळीवरचा विनोद होता असं त्यांचे भक्त आणि ते लोक ओरडा करतात. अदरवाईज या बोलण्यांना, या सांगण्याला न्यायालय, कायदा व्यवस्था, मानवी संस्कृती यामध्ये कोणताही आधार नाही. पण मी परत माझ्या प्रश्नाला थोडस रिस्ट्रक्चर करतो मी की मला अभिव्यक्त व्हायचंय तर म्हणजे का व्हायचंय? म्हणजे समजा नागरिक म्हणून सोडा, नागरिकता तर खूप आधुनिक कन्सेप्ट झाली, पण मुळातच मी एक माणूस म्हणून, एक मनुष्य म्हणून मला अभिव्यक्त व्हायचंय, मला व्यक्त व्हायचंय, तर त्याचं हेच पार्श्वभूमीच काय असते व्यक्ततेची? कोणाला अभिव्यक्त व्हायचं नसतं, पण अभिव्यक्तीची जी
स्टाईल आहे, त्याचं स्किल आहे, त्याची जी हुशारी आहे, त्याचं जे फॉर्म आहे, हे माहीत असलेले लोक कमी असतात, ज्यांना आपण कलावंत असं संबोधतो. पण असं नाहीये की ती अभिव्यक्तीचं एक ठराविक पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने बहिणाबाईंनी निरक्षर असताना ज्या ओव्या रचल्या ती पण अभिव्यक्तीच होती. किंवा एखादा म्हणजे आपला पूर्वज एखादा जो गुहेमध्ये राहत होता, त्यांनी तिथल्या गुहेतल्या भिंतीवर जे चितारून ठेवलेलं आहे लाखो वर्षांपूर्वी, ती पण अभिव्यक्तीच होती. त्यामुळे अभिव्यक्तीचं कोणताही संकोच करण्याचं स्वातंत्र्य कोणालाही नाहीये. फक्त विनोदाच्या बाबतीत एवढंच म्हणू शकू की एखाद्या कॉमेडियनकडनं हसून येणारं त्याने बोलणं हे अपेक्षित नाही. बॅड कॉमेडीज. हा, पण मला म्हणायचं की ती अंतर्गत प्रेरणा आहे, हे एक जनरल ती समज अभ्यासकांची सुद्धा आहे आणि ते कॉमन सेन्सचा भाग आहे की अभिव्यक्त होणं हे कुठंतरी मानवी असण्याचा पाया मुळात आहे. पण मग आपण जेव्हा त्याच गोष्टीला उचलून आधुनिक व्यवस्थांमध्ये आणतो तर मग त्या अभिव्यक्तीचे संदर्भ खूपच बदललेले दिसतात. म्हणजे आपल्याला असं दिसतं की अभिव्यक्ती चा काहीतरी एक डेमोक्रॅटिक फंक्शन म्हणून पण एक रोल तयार होतो त्याचा. तर त्याच्याबद्दल तो कसा वेगळा, ते काय म्हणजे काय एव्होल्युशन झालं किंवा ती कशी उत्क्रांत झाली आहे गोष्ट, संकल्पना अभिव्यक्तीची, की आधी ती फक्त एक इंटरनल भावना म्हणून की इंट्रिन्सिक ॲनिमलिस्टिक एक इन्स्टिंग, नॉट ॲनिमलिस्टिक पण ह्युमनिस्टिक, खूप मानवी संवेदना म्हणून ती एक भावना असणं, आणि व्यवस्थेच्या अनुषंगानं जेव्हा ह्या आधुनिक व्यवस्था तयार झाल्या, लोकशाही, अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था, असं, तर त्या संदर्भानं मग अभिव्यक्तीचा हे संदर्भ कसा बदलतो? प्रॉब्लेम असा आहे की अभिव्यक्ती ही इंडिव्हिज्युअल असली तरी ती समुदायाच्या मनाचं प्रतिनिधित्व करते बऱ्याचदा. म्हणजे कोणताही कलाकार हा मान्यताप्रत कलाकार तेव्हा होतो जेव्हा मला हेच म्हणायचं होतं असं लोकांना वाटतं आणि ते त्याने म्हटलेलं असतं, तेव्हा ते ऍक्सेप्ट होतं, तेव्हा ती सामुदायिक अभिव्यक्ती असते. म्हणजे डेमोक्रेटायझेशन ऑफ एक्सप्रेशन हे जे तू म्हणतोयस ते हे या प्रकारचं असतं. सामुदायिक मत असतं, व्यक्त करणारा फक्त तो असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अलोकशाही वातावरणामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये किंवा तानाशाही व्यवस्थेमध्ये तो रिप्रेझेंट करणारा जो मनुष्य आहे त्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतो, जेणेकरून समुदायाला घुसमटून मरण्याची प्राक्तन प्राप्त व्हावं आणि त्यांना कोणत्याही प्रकारे आपली अभिव्यक्ती जी आहे ती बाहेर सर्व इतर बाकी समाजापर्यंत एखाद्या वणव्यासारखी पोचता येऊ नये. तर त्या कलावंताचा प्रॉब्लेम म्हणजे कवी असो, मग लेखक असो, मग चित्रकार असो, मग कॉमेडियन असो, या सगळ्यांचं वैशिष्ट्य हे असतं की ते समुदायाचं मन कॅप्चर करतात आणि ते व्यक्त करतात. त्यामुळे समुदायाकडनं त्यांना तुफान प्रतिसाद मिळतो आणि तो तुफान प्रतिसाद हाच तानाशहाच्या दुःखाला कारणीभूत ठरतो, त्याच्या त्रासाला, ॲगोनीला आणि रेजला म्हणजे त्यांच्या सूड बुद्धीला कारणीभूत ठरतो. आणि इव्हेंच्युअली इतिहासात अनेकदा दिसतं की जेव्हा जेव्हा डेमोक्रेसी नसते आणि हुकुमशाही असते, एका माणसाला स्वतःला देव वाटू लागतो तो, तेव्हा तो अशा प्रकारच्या अभिव्यक्ती करणाऱ्या चित्रकार, व्यंग्यचित्रकार, नंतर गायक, कलाकार, नंतर कॉमेडियन यांना आवाज बंद करून त्यांना तुरुंगात टाकणं, गोळ्या घालणं, त्यांचे खून घडवून आणणं, हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही स्वतःच एक शब्दप्रयोग किंवा एक वाक्य फार प्रसिद्ध केलं आणि ते म्हणजे आयडियाज आर डेंजरस, हे वाक्य जे आहे, तर कल्पना धोकादायक असं किंवा त्यांच्याकडून धोका असतो असं कल्पनांकडून, तर या वाक्याला काय संदर्भ आहे, त्याचं काय गांभीर्य किंवा त्याला काय पार्श्वभूमी आहे ऐतिहासिक? कल्पना ही, कुठचीही कल्पना ही आयसोलेशन मध्ये जन्म घेत नाही. तिला संदर्भ असतात, ते समाजाचे असतात, ते जीवनाचे असतात. त्यामुळे त्या संदर्भात ती
तुमच्या समोर येते तेव्हा तो संदर्भ माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला, आणि तेव्हाच तुम्हाला मजा येईल. म्हणजे उदाहरणार्थ आता कुणाल कामराने जे केलं ते हंगेरीतल्या एखाद्या म्हणजे स्टँडअप कॉमेडियनने हंगेरीच्या परिस्थितीवर केलं तर तुला चटकन हसू येणार नाही कदाचित, कारण तुला कॉन्टेक्स्टच माहिती नाही. कॉन्टेक्स्ट माहित असल्यामुळे ठाणे की रिक्षा असं म्हटल्यावरच लोक हसायला लागतात. तर ते की तानाशा ओ तानाशा म्हणजे तो कोण खाली लावले ते बघत नाही, त्याला लगेच कळतं लोकांना की काय म्हणायचं याला ते. बरोबर. तर तो कॉन्टेक्स्ट आहे ना, तो तुम्ही भोगलेला पाहिजे. त्याची कॉन्टेक्स्टचं दुःख जे आहे ते लोकांच्या वाट्याला आलं की तो अभिव्यक्त करणाऱ्या माणसाच्या विनोदातलं आणि व्यंग्यातलं सुख त्यांच्या वाट्याला येऊ शकतं. तर हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे कला ही अनेक पद्धतीने माणसांना पेटवते, आणि ती पेटवते म्हणजे कसं की कवितेच्या काही ओळी असतात, जसं सुरेश भटांचं उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाल. आता हे क्लिशे झालंय, म्हणजे वाचून अजून गुळगुळीत झालंय, पण जेव्हा ते आलं तेव्हा ती अनेकांना प्रेरणा ठरलं गाणं. बरोबर. म्हणजे अनेक मी बघितले कला पथकामध्ये, अनेक ठिकाणी बौद्धिकांमध्ये, अनेक ठिकाणी चळवळींमध्ये ते पहिले म्हटलं जायचं. तर त्याने एक असं येस हेच म्हणायचं होतं, पण हे 2 ओळी मीटरमध्ये अशा प्रकारे या कला प्रकारात कोणीतरी केलं तर ते वर्क होतं. तर जगभर असे कलावंत फासावर गेलेले आहेत, गोळ्या घातलेल्या आहेत त्यांना, किंवा त्यांना आयुष्यभर तुरुंगात काढायला लागलेलं आहे. म्हणजे ते लेखक, विचारवंत, कवी, कॉमेडियन आणि कार्टुनिस्ट हे तर म्हणजे आपल्याकडे आता अर्बन नक्सल त्यांना म्हटलं जाईल, पण जगभर त्यांना काहीतरी नाव देऊन कॉल देम डॉग अँड शूट देम या लेवललाच सर्व हुकुमशाही राबवल्या गेलेल्या आहे. नाही, पण तुम्ही ज्या संदर्भानं पुस्तक जेव्हा लिहित होतात तेव्हा सरकार वेगळं होतं, तेव्हा परिस्थिती वेगळी होती, कॉन्टेक्स्ट वेगळा होता. तर त्या दरम्यान किंवा त्या संदर्भानं जेव्हा तुम्ही म्हणता की आयडियाज आर डेंजरस, तर ते कसं बसतं? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुला इकडे सांगतो मी पटकन सांगतो. आयडियाज आर डेंजरस हा मूळ लेख माझ्या लक्षात आला. तो ज्याची सुरुवात एका छोट्याशा गोष्टीने आहे. जॉन रीडचं एक पुस्तक आहे, 10 Days That Shook the World. ते पुस्तक आपल्या प्रेयसीला कोणीतरी भेट देतो, असं ती सुरुवात आहे त्या लेखाची, आणि ती आता वाचते. म्हणजे कॉन्टॅक्ट तेव्हा, म्हणजे आता म्हणजे 2004 मध्ये मी लिहिलंय. तर तेव्हा त्यामध्ये घडलेल्या घटना, म्हणजे एक महान क्रांती, ती तुम्हाला आवडो अथवा ना आवडो, ती झाली होती. तर त्या क्रांतीचं जे पदर आहेत, अनेक पदर, आणि लोकांच्या ऊर्जेचा त्याच्यातला सहभाग जो आहे, आणि ते ज्या लोकांना कधीच इतिहासाने नावाने दखल दिली, म्हणजे आधी इत्यादी मध्ये गेलेले, ज्यांना कधीच त्यांची दखल घेतली नाही, त्या लोकांनी इतिहासातली सगळी राजमुकुट आणि त्या रशियातले त्या काळचे जे तानाशाह होते आणि त्यांचे जे ऑलिगार्क होते, त्या सगळ्यांना उखडून टाकलं. तर या गोष्टीचं सुरुवात तू कधीही बघशील तर ते यशस्वी झाल्यावर तुझ्या लक्षात येईल, यशस्वी झालेल्या अशा प्रकारच्या क्रांत्या आहेत किंवा यशस्वी झालेली बंड आहेत, त्याच्या मागे थॉट आहे. आणि तो थॉट ना एका समुदायाला येत नाही, तो एका माणसाच्या डोक्यात येतो, तो समुदायाला अपील होतो, कारण त्यांच्या मनात तेच असतं, फक्त त्यांना तो थॉट मध्ये कन्व्हर्ट करता येत नाही, थॉट मध्ये बदलवता येत नाही, रूपांतरित करता येत नाही. आणि तो थॉट जेव्हा टाकला जातो समुदायामध्ये तेव्हा तो वणव्यासारखा पेटतो. याची अनेक उदाहरणं आहेत, म्हणजे आत्ताचं पण आहे, म्हणजे मी ते अनेकदा देईनही, पण म्हणजे मुद्दा पुढे पण आपण बोलतो याच्यात देईन मी ते उदाहरण. पण मूळ मुद्दा असा आहे की एक काढलेली ग्राफिटी किंवा एक काढलेलं चित्र किंवा एक दिलेलं गाणं किंवा एक लिहिलेली कविता, गोरख पांडेंची कविता बघ, पाचशा कविता बघ, तुम्हाला लगेच असं रिलेट होता तुम्ही, आणि तुम्हाला असं वाटतं की लढायला आपण प्रेरित झालो पाहिजे. तर या प्रकारचं, आता तुला सांगतो की सैन्यामध्ये ते ड्रम वाजवले जातात ना, ड्रम बीट्स. तर मला सांग की एक काळ होता जेव्हा नेपोलियन युरोप जिंकत होता, तर त्याचे जे सैनिक होते, गार्ड्स होते, ते वाजवायला सुरुवात केली की युरोपियन
मिलिटरी मधले म्हणजे ज्या वेगवेगळ्या ऑस्ट्रिया वगैरे दे यूज टू पी इन देअर पॅन्ट्स या लेवलला होतं. म्हणजे तो आवाजच आला की त्यांची फाटायची की आता रक्तपाताने आपण पराभव, एवढं अटळ आहे. ऑस्ट्रोनिसच्या लढाईनंतर हे तर कॉमन झालं होतं. तर मूळ मुद्दा असा की बघ लक्षात घे की म्हणून कायम लष्करामध्ये पण पहिले ड्रम वाजवणाऱ्यांना मारून टाकतात की ते त्यांचा आवाज म्हणजे तो संचार नाही करत, आयडिया पेरू नाही शकत. कळलं. आपल्याकडे पण ते काल्पनिक म्हणजे पुराणामध्ये ते शंख फुंकणे, हे काय आहे? हे आर्ट फॉर्म आहे. शंख फुंकण्याचा काय संबंध युद्धाशी? शंख आहे काय? शस्त्र आहे का? नाही, पण तेच सगळ्यात मोठं शस्त्र आहे. त्यामुळे RSSच्या मुखपत्राचं नाव पांचजन्य ठेवलंय त्यांनी, जो कृष्णाचा शंख होता. आज तर त्याच्यात आणि ह्याच्यात काही हे नाहीये, साम्य नाहीये, पण मूळ मुद्दा असा आहे की त्यांना वाटलं असं. हे वाटणं आहे ना, ते कलेचं श्रेष्ठत्व त्याच्या विरोधकांनाही मान्य करायला लागतं याचं उदाहरण आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की आयडिया ही कुठच्या तरी एका फॉर्म मध्ये असते असं नाही. फॉर्म बदलते ती, म्हणजे कलेचा कुठचाही फॉर्म घेऊ शकते, पण ती आयडिया जेव्हा इग्नाइट होते, लोकांमध्ये पेट घेते, तेव्हा तिला लष्कर, सरकार, धर्म आणि शासक थांबवू शकत नाही. आयडिया एवढा पॉवरफुल अणुबॉम्ब पण नाही. बरोबर. एक कल्पना जगाची मदर सिस्टर करू शकते. सर, आता तुम्ही 10 days दॅट शुक द वर्ल्डचं उदाहरण सांगितलं, जे रशियन राज्यक्रांतीबद्दल होतं. तर तसं आत्ताच्या आधुनिक किंवा अगदीच रिसेंट इतिहासातलं तुम्हाला असं कुठलं उदाहरण फार आवडतं की जिथं तुम्हाला ही जी संकल्पना आहे आयडियाज आर डेंजरसची, ती फार प्रखरपणे तुम्हाला जाणवली की हेच मला म्हणायचं होतं व्हेन आय सेड आयडियाज आर डेंजरस? पण एक पुस्तक असं कशाला पाहिजे? अनेक पुस्तकं आहेत, अनेक गाणं. नाही, पुस्तक नाही, इन्सिडेंट म्हणतो मी, की आत्ताचा एखादा राजकीय उलथापालत किंवा आत्ताची एखादी उलथापालत आहे, ते ग्रॅफिटी मधनं झाली. हा, ते थोडस एक मुलगा आहे सिरिया मधला 14 वर्षाचा, सगळं त्याची हिस्ट्री पाहिजे असेल गुगल किंवा युट्यूबवर बघू शकता. त्याचे इंटरव्ह्यूज पण आहेत. तो आता मोठा झाला, 14 वर्षाचा तो होता. तेव्हा ट्युनिशियामध्ये ती जस्मिन रेव्होल्युशन झाली. ती जस्मिन रेव्होल्युशन झाल्यावर ही आपली शाळकरी मुलं, तो मुलगा त्यांना बोध एवढा काही नव्हता, पण एक काहीतरी आतमध्ये आग पेटते माणसाच्या. म्हणजे कलावंत किंवा कलावंताच्या जवळ जाणारी कुठच्याही गोष्ट असते ती इन्फ्लेमेबल असते, त्याच्यामध्ये आग पेटते. आणि मला अनेक जण जेव्हा विचारतात ना, पौर्वेकर तुम्हाला भीती नाही का वाटत, तर अजिबात खरं नाही आहे. मला प्रचंड भीती वाटते. मी अत्यंत डरपोक माणूस आहे असं समजा, पण मी जेव्हा व्यक्त करतो किंवा माझ्या कला किंवा माझ्या माध्यम प्रकारात मी जेव्हा व्यक्त होतो, तेव्हा ती कल्पना माझ्यावर एवढी स्वार झालेली असते की मी भीती माझ्यापासून दूर जाते. नंतर बघताना मला शॉक बसतो की अरे बापरे, हे काय बोललोय आपण असं. तर त्या मुलाने, मूळ मुद्दा हा नाहीये, मूळ हा मुद्दा की त्या मुलाने भिंतीवर असं चारकोलने लिहिलं की तिथे अशी पद्धत आहे ट्युनिशिया, की आता ट्युनिशियाचं टाइम आलेला आहे, याचं टाइम आलं. याने असं लिहिलं की आता डॉक्टरचा टाइम आलेला आहे. सो डॉक्टर म्हणजे सिरियामध्ये तेव्हा 2011ची गोष्ट आहे, सिरियामध्ये डॉक्टर अल असाद म्हणजे त्याचा हुकुमशाह, अल असाद ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट होता, म्हणजे डोळ्याचा बशर अल असाद, आणि तो ब्रिटनमध्ये प्रॅक्टिस करत असे. आणि तो इथे आला कारण त्याचा मोठा भाऊ ऍक्च्युअली सत्तेत येणार होता, तो अचानक गेला. त्यामुळे वडिलांनी त्याला बोलवून घेतलं आणि त्याला आपद्धर्म म्हणून ते स्वीकारावं लागलं. त्याची बायको ब्रिटिश होती. तर ते त्याने लिहिलं त्या मुलाने. हे एक गोष्ट किती सामान्य गोष्ट, दमास्कसच्या एका पडीक भिंतीवर एका शाळकरी 14 वर्षाच्या मुलाने डॉक्टर आता तुझी वेळ आली, असं डॉक्टरची वेळ, आता डॉक्टरची पाळी असं लिहिलं. ही गोष्ट इनसिग्निफिकंट आहे मानवी इतिहासात, बरोबर. झालं असं की त्या मुलाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पकडलं सिरियन सरकारच्या गेस्टापोनी, पोलिसांनी. म्हणजे त्यांच्यासाठी ते अर्बन नक्सल ठरले. ते मुलं होती, अबोध होती, त्यांना काहीच माहित नव्हतं कोणतं आयडियोलॉजी कसलं काय, असं काय माहित नव्हतं. टाइमपास म्हणून त्याने लिहिलं. तर पोलिसांचं डोकं ते पोलिसांना वाटलं डॉक्टर म्हणजे डॉक्टर आपला, असं काही त्याला स्पेसिफिक पण म्हणायचं नव्हतं. म्हणजे त्याचा पुढे अनफोल्ड झाला इतिहास, तेव्हा ते सगळं कळलं. पण आता अनफोल्ड रूपी पुढेची गंमत महत्वाची आहे.
त्यांना हात ठेवले, त्यांना शॉक दिले, त्यांना शॉक ट्रीटमेंट दिली, त्यांना नख काढली, खूप त्रास दिला त्या मुलांना. तर त्या मुलांना सोडावं, छोटी आहेत ती मुलं, ॲडॉल्सन्स मधली आहेत, पौगंडावस्थेतली आहेत, त्यांना कळत नाही म्हणून त्या मुलं आणि त्या पालकांनी त्यांच्या मोर्चा काढला. तो मोर्चा खूप यशस्वी झाला दमास्कसमध्ये. त्या मोर्चाला सरकारने दाद दिली नाही. सरकार म्हणजे हुकुमशहाला असं वाटतं की आपण अमर आहोत आणि काय टेन्शनच नाही आपल्याकडे. म्हणजे तर सगळे देश आपल्या बरोबर आहेत, सगळं आपल्या हाताशी आहे, तर आपण काही करू शकतो. तर त्याच्यानंतर तो मोर्चा काही म्हणजे थांबेना आणि सरकार काही हटेना. तो मोर्चा हळूहळू वाढत 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 सिरियाभर पसरला. इन द मेन टाइम कधीतरी त्यांची सुटका झाली त्या मुलांची. पण बाय दॅट टाइम लोकांनी असं ठरवलं की हे सरकारच नको आम्हाला, आणि हा असादच नको, हा डॉक्टर नकोच आहे. आणि तो प्रकार पुढे यादवी युद्धापर्यंत पोहोचला. आणि ट्रस्ट मी की ह्या एका छोट्या घटनेमध्ये यादवी युद्ध सुरू झालं सिरियामध्ये, आणि त्याचा शेवट अल असाद आणि त्याची बायको आणि मुलं ते घर टाकून रशियाला पळून गेले. आता तो मुलगा मोठा झालाय, तो तुम्ही बघू शकता त्याचं, म्हणजे हे टाकलं तुम्ही तर बॉय हू अननोइंगली स्टार्टेड सिरियन येस वॉर इन सिरियन वॉर. तर आता तो मुलगा मोठा झालाय, तो सांगतो की यादवी युद्धात माझे वडील गेले, माझी 2 भावंड गेली, मी कमांडर आहे, पण मला वाईट वाटतं हे देशाचं असं व्हायला, म्हणजे एवढा या वॉर देशात नाही व्हायला पाहिजे होतं. म्हणजे मला समज असते की आपल्या एका वाक्याने आणि असं लिहिल्याने असं होणार शाळकरी मुलाला, तर मी नसतं लिहिलं तेव्हा, असं तो म्हणतो. पण अबोध मनातनं त्याच्यामध्ये ते स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो अगेन्स्ट दॅट रिजीम जे होतं, ऐकून बोलून सफोकेशन, ते त्याने फक्त लिहिलं. लोकांना फक्त तेवढंच अपील पाहिजे होतं, बस. त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट लाईटली घेऊ शकत नाही. म्हणजे हुकुमशाह दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू शकत नाही. जी सर्वात निरुपद्रवी गोष्ट वाटते ती सर्वात उपद्रवी ठरते. हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्याने सगळ्या कलावंतांना आत टाकलं होतं, कवींना टाकलं होतं, त्यांचे अर्बन नक्सल जे होते, जे शहाणे बिचारे लोक लोकशाहीसाठी लढवते होते, त्यांना टाकलेलं, सगळे कायदे तयार करून सगळ्यांना दमन करून टाकलेलं. त्यांनी विषारी गॅस वापरला होता आपल्या देशात. हे सगळं करून तो हे विसरला की 8वा पुत्र जो आहे त्याने आपला मृत्यू नक्की आहे, हे एकदा ठरलं की तो 8वा पुत्र. अक्षरशः मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होतो आता की या प्रकारची अभिव्यक्ती किंवा या प्रकारचं व्यक्तता अशा प्रकारची आणि त्याच्याबद्दलची जी भीती आहे या सरकारांची, सत्तांची किंवा हुकुमशहांची, तर ती सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी जो प्रकार असतो की कारण ती भविष्यवाणी झालीये किंवा कारण ती भीती आहे, त्या भीतीमुळेच ते खरे ठरते अंततः. हा, म्हणजे कुणाल कामराच्या बाबतीत तू बघितलं की कुणाल कामरा जे गाण्यातनं त्याने व्यक्त केलं तेच त्यानंतरचा तो हॅबिटेट सेंटर तोडून त्यांनी सिद्ध केलं की खरं बोलत होता तो. आणि आपण गद्दार आहोत हे कारण नसताना त्या माणसाने मान्य केलं. बरोबर. की असं तो नाव कोणाचंच घेत नव्हता. बरं, वर्णनं सगळ्यांचीच जुळू शकतात, पण हे जे वैशिष्ट्य आहे की कोणताही हुकुमशाह, म्हणजे जगात 3 हुकुमशाह अपवाद आहेत त्याला, पण ते वगळले तर कोणताही हुकुमशाह हा स्वतः निर्माण केलेल्या कोळ्याच्या जाड्यामध्ये स्वतः अडकतो आणि त्या ट्रॅपमध्ये तो कणाकणाने मरण पावतो किंवा पळून जायला लागतं त्याला. हे निश्चित आहे. म्हणजे हे इतकं फिजिक्सचं तत्व असतं तसं आहे ते. आता तुम्ही बघितलं, काल मोदींनी एलॉन मस्कला ट्विट लिहिलंय. आता भारताच्या सार्वभौम भारत संप्रभुता असलेला भारत देश, त्याचे पंतप्रधान म्हणजे केवढं महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. ते फक्त दुसऱ्या पंतप्रधानांबरोबर किंवा अध्यक्षांबरोबर, राष्ट्राध्यक्षांबरोबर बोलतात. एलॉन मस्क कोण आहे? एक कार बनवणारा माणूस आहे. बरोबर. केवळ तो बनवत नाही, ती पण तो कुठलीच गोष्ट ती त्याची ओरिजिनल नाही. पण त्याच्यावर आपण आत्ता जाऊया नको, कारण तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे म्हणून गुजराती असल्यामुळे मोदींना तो महत्वाचा वाटत असेल. पण तो मुद्दा नाही. मुद्दा त्याच्यासाठी नाही महत्वाचा, ते ट्रम्पच्या जवळचा आहे. ट्रम्प तर बोलत नाहीयेत. आता त्याच्याशी बोलावं म्हणून त्याच्याशी ते बोलले आणि बोलून थांबले नाहीत. म्हणजे बोलले तर आपल्याला काय प्रॉब्लेम होता, म्हणजे आपल्याला कळलं नसतं. मनमोहन सिंग किंवा अगोदरचा आपला कुठचाच पंतप्रधान या प्रकारचा प्रोटोकॉल तोडून अशा
एक सार्वजनिक अधिकाराशी दुसऱ्या देशाच्या बोलले नसते थेट. बरोबर. ते बोलले आणि त्यांनी ट्विट पण टाकलं. म्हणजे कोणतीही स्टेट्समनशिप नाही याच्यात. त्या ट्विट काय टाकलं की एलॉन मस्कची चर्चा झाली. आता चर्चा झाली तर चर्चा आली, काय आली काय नाही. आता प्रगती संबंधी ह्याच्या संबंधी, अरे हे काही चर्चा आहे काय? बरं तुम्ही ट्रम्पशी केली काय चर्चा? एलॉन मस्क आणि तुम्ही चर्चा करणं ही भारताला कमीपणाचं आहे. बरोबर. पण त्यांच्या मनात ती भीती आहे की अडाणी कुठेतरी अडकेल. यासाठी त्यांना जे सगळे धडपड करायला लागते, त्या धडपडीत एलॉन मस्क हा महत्वाचा मनुष्य असल्यामुळे त्याचं आता त्यांनी ज्या क्रूरपणे भारतामधल्या दुर्बल मुसलमान, दलित आणि इतर घटकांचं दमन केलं, त्यांच्याहून जे क्रूर आहेत आणि त्यांच्याहून जे सामर्थ्यशाली आहेत त्यांच्यासमोर त्यांना या प्रकारे वाकावं लागतंय, हे त्याच्यात दिसतं. पहिली गोष्ट, हा ट्रॅपमध्ये स्वतःच्याच अडकण्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि दुसरं त्याचं भयंकर उदाहरण हे आहे की हे ट्विट एका देशाच्या, एका सार्वभौम सर्वात जगात लोकसंख्या जास्त असलेल्या देशाच्या पंतप्रधानाने टाकून आता 12 तास होऊन गेलेले, आपण इंटरव्ह्यू करतोय तेव्हा, त्या माणसाने लाईकही नाही केला, रिट्विट तर दूरचीच गोष्ट आहे. तर म्हणजे ते पोस्ट त्याने एक्स वरची लाईक केली नाही ना रिट्विट केली. म्हणजे इतकं ह्युमिलिएशन आपल्या देशाचं या पंतप्रधानांनी केलेलं आहे. याचं कारण त्यांच्या हुकुमशाही कारभाराचे 11 वर्ष ही भ्रष्टही होती आणि हुकुमशाही होती. या दोन्हीमुळे ते आता मी तुला सांगितलं त्या कोळ्याच्या ट्रॅपमध्ये हळूहळू मध्यावर जायला लागले. त्या मध्यावर जाताना ते अधिक आक्रमक, एकीकडे आपल्या दुर्बलांवर अधिक आक्रमक. म्हणजे ते काँग्रेसचे नॅशनल हेराल्ड काढलं वगैरे, काय आता 11 वर्षांनी काय 23,000 पानं झाली तर झालंय. आणि नॅशनल हेराल्डमध्ये काहीच नाही. म्हणजे एनिवे मी ते कोर्टात सिद्ध होईल. पण मूळ मुद्दा की ह्याला पकड त्याला पकड हे करणं, आणि त्याच वेळेला एलॉन मस्कला लोणी लावणं. आणि ते सुद्धा एलॉन मस्कने म्हणजे त्याने इव्हन त्याला कन्सिडर पण नाही पाहिलं, इनसिग्निफिकन्स दाखवला, त्याच्याने डिटॅचमेंट दाखवली त्याच्याशी, त्या ट्विटशी. वास्तविक एका देशाच्या इंदिरा गांधींनी ट्विट टाकलं असतं, असं जर म्हणजे इंदिरा गांधींनी कोणत्या उद्योगपतीशी बोलणं नसतं करत, निक्सनशीच बोलल्या असत्या, बरं बोलल्या असत्या, तर त्याने 50,000 ठिकाणी रिपोस्ट केलं असतं. त्या देशाची बलवानपणा, त्या देशाचा काय विश्वगुरुपणा, त्या देशाची 56 इंचाची छाती, या सगळ्याची बर्बादी आणि माती केली या गोष्टीने. आणि हे क्लिअर आलं. आता हे सार्वजनिक जीवनात आपण चर्चा करतोय याचं कारण मोदींनीच ते टाकलंय स्वतः, असं आपण केलं म्हणून. बरोबर. म्हणजे हा स्वतःचाच ट्रॅप स्वतःमध्ये अडकण्याचा वे नाही. त्यांनी काय टाकलं, त्यांना लांगुल चालनाची हद्द गाठायची होती की जेणेकरून एलॉन मस्कला ते टॅग केलंय त्या ट्विटमध्ये, आणि एलॉन मस्कने ते टॅग केल्यामुळे आपल्यावर खुश होऊन ते रिट्विट किंवा लाईक करावं, आणि जेणेकरून हे संबंध प्राप्त होऊन आपल्याला अदानींचं पुढचं सगळं नीट करता यावं, ट्रम्प परत पोचता यावं, हे सगळं. पण ते वर्कच नाही झालं. ते वर्क झालं असेल तर अडाणीला फक्त स्टारलिंग मिळेल आणि गाड्या येतील त्याच्या, पण ते रेसिप्रोकेट नाही केलेलं त्याने. तिथेच अर्धा गेम संपतो. तर हुकुमशहा आपल्या जाळ्यामध्ये, आपल्याच भ्रष्टाचारामध्ये आणि आपल्याच दुर्बलांना दमन करण्याच्या अत्यंत क्रूर सापळ्यामध्ये अडकतात कसे, याचं हे मॉडेल म्हणून उदाहरण आहे, स्पेसिमन. माझं असं मत आहे की या पिढीने, आपल्या पिढीने, आपण जेव्हा या जगात आहोत, याचा अभ्यास करत राहिलं पाहिजे. म्हणजे याच्यावर नीट लिहिता येईल आणि तुम्हाला दाखवून देता येईल उदाहरण की इव्हेंच्युअली किती मर्यादा असल्या तरी लोकशाही ही सर्वात श्रेष्ठ प्रणाली आहे, जेणेकरून शासक पण पीसफुली निवृत्त होऊ शकतो आणि जनता पण पीसफुली शासकाला शिव्या घालू शकते. याच्यातली जी वैश्विकता आहे, म्हणजे की आता आपण अगदी कंसाच्या कथेपासून, म्हणजे कृष्ण आणि कंस आठवा याच्या कथेपासून ते आता कुणाल कामरापर्यंत आपण बोललो की केवढं त्याच्यामध्ये ते युनिव्हर्सल मूल्य आहे की ती भीतीच त्या सत्याला जन्म देते असं. तर ही वैश्विकता कळूनही का कळत नाही, म्हणजे का ती भीती मनातून जात नाही? किंवा आता मला ह्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये फिडेल कॅस्ट्रोचा एक इंटरव्ह्यू आठवतो. तो न्यूयॉर्कमध्ये गेला होता युएनच्या कन्व्हेन्शनसाठी, युनायटेड नेशन्सच्या, आणि तिथे त्याला त्या अमेरिकन पत्रकारांनी विचारलं की आम्ही असं ऐकलंय की तुझा जो सैनिकी युनिफॉर्म आहे त्याच्यामध्ये बुलेट प्रूफ वेस्ट घालून फिरतोस. तर त्याने लगेच बटन काढलं आणि उघडी छाती दाखवली. तो म्हणाला की द ओनली वेस्ट आय वेअर इज अ मॉरल वन.
नैतिकतेचं फक्त बुलेट प्रूफ जॅकेट आहे माझ्याकडे, बाकी काही नाही. तर हा बिनधास्तपणा आणि ही भीती हे काय, हा कशातून तयार होतो कॉन्ट्रास्ट? बिनधास्तपणा क्रांतिकारकत्वातून येतो आणि भीती ही प्रतिक्रांतिकारकत्वातून येते. मोदींचं मी जे आता उदाहरण दिलं त्यांच्यासारखे अनेक हुकुमशाह होऊन गेले, तर त्यांची भीरुता ही प्रतिक्रांतिकारकत्वातून आली. ही इज नॉट रेव्होल्युशनरी. त्यांनी कोणत्याही प्रकारची क्रांती केलेली नाही किंवा देशाला पुढे नेलेलं नाही, मागे नेण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे प्रतिक्रांतिकारक आहेत ते. क्रांतिकारक हा नेहमी पहिले जीवावरच उदार होऊन सुरू करतो, त्यामुळे नंतर त्याला मॉरल, इमॉरल, अमॉरल, फिअर असं काही उरत नाही. या उलट हे प्रकरण आहे. तर हे जे प्रकरण आहे ते जेवढं अवघड वाटतं तेवढं अवघड नाहीये. तुम्हाला मी सांगतो की येत्या 5, म्हणजे मी खूप जास्त सांगतोय, 5-10 वर्षामध्ये जी संघाची भव्य इमारत बांधून झालेली आहे दिल्लीमध्ये, तिथे 7 स्टार हॉटेल, जसं संस्थानिकांच्या राजवाड्यांचं झालं ताज बरोबर, किंवा एखादं मोठं थिएटर आणि मॉल तयार होईल, ते संघाला फार काळ भोगता येणार नाही. कारण त्याच्यामध्ये स्वतःमध्ये एक पॅराडॉक्स आहे आणि तो वैश्विक आहे, नैसर्गिक आहे. तो पॅराडॉक्स बघ कसं आहे माहिती ना, माशाने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला किंवा जो झाडावरचा जो प्राणी आहे, जो राहणार पक्षी, त्याने सतत पोहण्याचा प्रयत्न केला, तर किंवा हत्तीला तुम्ही झाडावर चढायला सांगितलं, तर या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या सेल्फ पॅराडॉक्स मध्ये येतात. त्या गोष्टी यशस्वी होऊ शकत नाहीत. आणि संघाच्या संस्कृतीमध्ये आणि त्यांची जी काय परंपरा आहे टेररिझमची, त्याच्यामध्ये आलिशान भव्य इमारत ही पॅराडॉक्सिकल आहे. त्यामुळे ती त्यांना लाभणार नाही आणि ती त्यांना भोगता येणार नाही. त्या इमारतीसोबतच त्यांच्या अस्तित्वाचा अंत होईल. याचं कारण कलेचे जे नियम आहेत ते हे स्पष्ट असंच सांगतं. हे काय माझ्या मनातल्या इच्छा नाहीये. मला काय फरक पडतो, कदाचित आपण असू नसू, तेव्हा मुद्दा तो पण नाहीये. मला म्हणायचं आहे की मला हे ऑब्झर्व करून त्याची आराखडे मांडायला, आडाखे मांडायला खूप आवडतं. तर ते मी मांडून ठेवतो आणि मला वाटतं बहुतांशी ते खरे ठरतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे मला काही भविष्यदर्शी विद्या प्राप्त झालेली अशातला भाग नाही. हे तू बघशील तर कलेच्या प्रांतातनं सातत्यपूर्ण व्यक्त केलेलं आहे वेगवेगळ्या कलावंतांनी. मग तो साल्वादोर दाली असो किंवा पाब्लो नेरुदा असो कवी, किंवा पाब्लो पिकासो असो. आता लोकांना कळणार नाही त्यांनी काय केलंय ते. ज्यांना कलासक्त माणूस आहे, ज्याला कान आहे, तोच गाणं ऐकू शकतो. म्हणजे इंडियन क्लासिकल म्युझिक, म्हणजे बडे गुलाम अली खान साहेब किंवा मल्लिकार्जुन मंसूर किंवा आपले भीमसेन जोशी किंवा गंगूबाई हनगल, दोंडूबाई कुलकर्णी, यांचं गाणं ऐकायला तुला कान लागतो. म्हणजे कानाचा कॉन्टेक्स्ट तयार लागतो. आता या काय, माझी मुलगी लहान होती तर एकदा काय आलं की तेंडुलकरांनी प्रिया तेंडुलकरच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आणि मला वाटतं वसुंधरा कोमकलीच्या गाण्याचा कार्यक्रम होता. तर हे सोनाली कुलकर्णी ना, मोठी सोनाली कुलकर्णी, तिला माहिती आहे ही गोष्ट कारण ती तिथे होती. तिने पियूला, म्हणजे माझ्या मुलीला तिने सांभाळलं नंतर. तर ती वसुंधरा आलाप घेत होती आणि काही छान जागा तिने घेतल्या होत्या आणि ती सुरू झालं गायन. तर पियू तेंडुलकरांची माझी मुलगी म्हणून आणि अदरवाईज पण लाडकी होती, छोटीशीच होती. तर बराच वेळ तिने बघितलं असं चाललंय. तिला सतत आई बरोबर गाणी वेगळ्या प्रकारची ऐकण्याची सवय होती. तर ती काय ओरडली माहिती हॉलमध्ये, तिचं एम्बॅरसिंग फॉर मी, माझ्या आयुष्यात मी विसरणार नाही. पण ती एक साधी आणि म्हणजे काय म्हणतात किड, शी वॉज अ किड, लहान मूल होतं ते, तिचं काही चूक नव्हतं. ही किती वेळा करणार आहे, पुढे काय जात नाहीये हे सगळं, असं मोठ्याने बोलली ती. सोनाली कुलकर्णीने नंतर तिला
खूप आमिष वगैरे दाखवून गायब केली, बाहेर नेली. सोनाली बाहेर राहिली आणि ती बाहेर राहिली आणि मी ऐकू शकलो ती मैफिल. तर आता हा मुद्दा मी तुला एका छोट्या बाळाचा आहे. आता तिला सगळं कळतं आणि ती आता इंडियन क्लासिकल, वेस्टर्न क्लासिकल स्वतः समजू शकते. त्याच्यात तिला स्वतःचे लाईक्स डिसलाईक्स आहेत. पण या प्रकारची मोठी माणसं सुद्धा मी बघितलेली आहेत आणि ती राज्यकर्ती असतात बऱ्याचदा. तुला सिंहासन पिक्चरमध्ये तेंडुलकरांनी ते दाभाड्यांचं कॅरेक्टर श्रीराम लागूनी केलंय ना, तर त्याच्यामध्ये बघ एक शॉट आहे, तो डिफाईन इलस्ट्रेट करतो कम्प्लीट. म्हणजे तुला कोणताही आत्ताचा, म्हणजे शहाना वाजवलं, मोदीनं ऐकवलं, त्यांना सगळ्यांना संघामध्ये लालकृष्ण अडवाणीच्याला आवडतं गाणं ज्योतिषी कलश छलके, मोदीनं याच्याला आवडतं गाणं ज्योतिषी कलश छलके. जसं काय दुनिया पुढेच गेली. तर दाभाडेला त्यात गाणं गजल लागलेली असते, तर अगदी आपण पान वगैरे खाऊन वा 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 काय गुलाम अली गातात असं बोलतात. तर ती सून म्हणते, पप्पा ते मेहदी हसन तेच ते असं. तो काय त्याच्यावर म्हणतो तेच ते. म्हणजे काय की म्हणजे त्याला काही फरक पडत नाही, कलेला दाद देण्याची ऍक्टिंग करतोय तो. जे आपल्याकडे मेरा इससे पुराना रिश्ता है, उससे पुराना रिश्ता है, इसमें मैं जा चुका हूं, वो मैं तो जन्म का पठाण हूं, हे सगळं जे चालतं ना, ते त्याचं नेपथ्य आहे, वास्तव नाहीये. हे जे आहे ना, ते सगळ्या राज्यकर्त्यांमध्ये असतं, जे आत्मकेंद्रित असतात. त्यांना शून्य कोणत्या प्रकारची कल्पना असते की आपल्यावर काय गुजरणार आहे म्हणून. आणि हा असा एक खेळ आहे जो सुरुवात तुम्ही करू शकता, पण शेवट तुमच्या हातात नसतो. तो शेवट समुदायाच्या, जनतेच्या आणि समाजाच्या हातात असतो. आणि समुदाय, जनता आणि समाज हे फक्त कलेला समजतात आणि कला त्यांना फक्त कला समजू शकते, कुठची असो. ते राज्यकर्त्यांचं कामच नव्हे. त्यामुळे राज्यकर्ते कलावंताला खूप घाबरतात. मला म्हणजे तुला सांगतो की गिरीश कर्नाडांचा मी इंटरव्ह्यू घेतलाय, तो बघ. म्हणजे गिरीश कर्नाडांशी पण माझे खूप चांगले, तेवढे तेंडुलकरांशी होते तेवढे नव्हते, पण म्हणजे खूपच चांगले संबंध होते. मराठीत त्यांनी एकमेव इंटरव्ह्यू केवळ माझ्यासाठी कर्नाटकहून येऊन दिला होता. तेव्हा आमचं हेच बोलणं झालं. मी म्हटलं की हे बघा, असं आहे की कम्युनिस्ट देशांमध्ये कलावंतांना आणि कवींना वगैरे तुरुंगात पहिले टाकतात. तर तुम्हाला काय वाटतं की हे कशाला उपद्रवी आहेत का? आता मला त्याच्यात तुम्ही बघू शकता, आता पण आहे ते युट्यूबवर अवेलेबल. ते म्हणले की खरं तर कवीमुळे एवढ्या मोठ्या शासन संस्थेच्या प्रमुखाला किंवा कोणाला काही धोका निर्माण होईल असं मला वाटत नाही. आणि ही भीती त्यांची अनाठाई आहे. हा तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर कर्नाडांच्या शेवटच्या काळामध्ये, म्हणजे अखेरच्याच, मला वाटतं अखेरच त्यांची सार्वजनिक उपस्थिती मी बघितली, तेव्हा कायम ते गळ्यात पुठ्ठा आय एम अर्बन नक्सल असं लिहून ठेवत असत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण विचारलेला प्रश्न जास्त त्यांच्या उत्तरापेक्षा बरोबर होता. कारण ती भीती वाटते, आणि ती भीती यासाठी वाटते की समाजमन ह्यांनाच कळतं, त्यामुळे हे काहीतरी समाजमनाशी गडबड करू शकतील. जे वायरिंग मला कळलेलं नाही, ते ज्या वायरमनला कळलेलं आहे त्याला पहिले पकडला पाहिजे. म्हणजे मला म्हणजे आता बघा की कलावंत किंवा IT सेल किंवा युट्यूब किंवा सोशल मीडिया याचा सगळा वापर केला मोदी आणि शहानी निवडणुकांसाठी. पण ते शहाजहानच्या बद्दल जी खोटी कथा सांगतात तसं आहे. ज्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याही सत्तेला धोकादायक आहे, त्या दिवशी त्या कलाकारांचे हात तोडू पाहतात. त्यामुळे लक्षात घे की कलावंत हा दुधारी तलवार आहे. तो तुम्हाला कधीच वश असत नाही. खरा कलावंत, वश असणारे कलावंत वेगळे, त्यांना भाट म्हणतात. ते प्रसून्न जोशी वगैरे यांच्यामध्ये सापडू शकतात. पण या व्यतिरिक्त जे म्हणजे जे आपले मराठी कलाकार आहेत ना, की कुणाल कामराला जेव्हा या प्रकारे त्रास देण्यात आला, हॅबिटॅट सेंटर फोडलं, तेव्हा पद्मश्री अशोक सराफ आणि माननीय वंदना गुप्तेजी, ज्या 2 मराठी कलावंतांबद्दल आपण काही खूप वेळा बोललेलो आहोत, काय केलेलं आहे, त्यांचं वाचलेलं, त्यांचं पाहिलेलं आहे, या दोन्ही यांनी डिसोन केलं त्याला. एवढंच नव्हे तर ही काय फालतूगिरी केली त्यांनी. आणि मग अशोक सराफ तर सर्वतोपरी प्रयत्न करत होते की ते विडंबन नव्हतं, मग ते हे होतं शब्दच्छल.
आणि वंदना गुप्तेने तर टिचकी बरोबर उडवलं की काय असं कशाला लोकांच्या विरुद्ध बोलायचं. म्हणजे त्यांनी एका वाक्यामध्ये अत्र्यांपासून पु ल देशपांड्यांपर्यंत सगळ्यांची परंपरा डिलीट मारून टाकली. हे त्यांच्या कळलं नाही. त्यांनी केलेली जर नाटकं त्याच्यातली विनोद हा कोणावर तरी असतो किंवा कशा तरी व्यवस्थेवर असतो. हे सगळं झटकून टाकलं. का तर कलावंत तेव्हा कसाला लागतो जेव्हा हुकुमशहा सत्तेवर असतो आणि त्याच्या विरोधातला प्रश्न त्यांना विचारला जातो आणि तेव्हा ते त्याच्या विरोधात बोलण्याचं धैर्य करतात. जे धैर्य गिरीश कर्नाडाने दाखवलं ते अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंना नाही दाखवता आलं. अख्ख्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 2-4 माणसं असतील जे दाखवू शकतील कदाचित, त्यांना दाखवता आलेलं नाही. साऊथला प्रकाश राज जे दाखवू शकले ते बॉलिवूड मधला अमिताभ बच्चन दाखवू शकत नाहीत. ते आपल्या ट्विट आता ज्याला एक्स वरची पोस्ट म्हणतात त्याचे नंबरच मोजण्यात अजून मग्न आहेत. पण 11 साली या सगळ्यांनी म्हणजे जुही चावलापासून अमिताभ बच्चन पर्यंत सगळ्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीज कडनं पैसे घेऊन बीजेपीसाठी काँग्रेसच्या महागाई विरुद्ध ट्विट्स टाकलेले दिसतात तुम्हाला. ते लोक परत आणून दाखवतात त्यांना. त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नाहीये. कारण वन्स यू सेल युअर सोल टू डेमन अँड डेव्हिल ऑर डेव्हिल यू आर सोल्ड आउटराईट. यू आर नो मोर आर्टिस्ट. त्यामुळे आर्टिस्ट असण्याकरता तुला त्या स्वतःच्याच दुधारी तलवारीवर कायम चालावं लागतं. त्यामुळे मी लेखक आहे म्हणून माझी ही जबाबदारी आहे हे सगळं बोलण्याची, जे मी आतापर्यंत बोलतोय या कार्यक्रमात किंवा पुढेही बोलेन. बरोबर. हे माझं साहस नाही, हे माझं कर्तव्य आहे. हल्ली कर्तव्याला साहस म्हणण्याची पद्धत आलेली आहे, कारण साधं कर्तव्य सुद्धा लोक करत नाही. खरं. तर सर शेवटचा प्रश्न की आर्ट आणि एक्सप्रेशन याच्यामध्ये जेव्हा जेव्हा चर्चा होते तर आता जशी त्याची समज वाढत जाते किंवा जसं त्याचं फिलॉसॉफी अजून प्रगल्भ होत जाते तर एक संकल्पना येते की पंचिंग अप आणि पंचिंग डाऊन ह्याच्यामध्ये फरक करायचा असं एक तत्व पाळलं जातं की जर तुम्ही तुमच्याहून शक्तिशाली व्यक्तीला टीका केली, त्याच्यावर टीका करण्यासाठी अभिव्यक्ती वापरली तर युआर पंचिंग अप. पण जर तुमच्यापेक्षा कमकुवत घटकाला किंवा जो नाडला गेलेला आहे त्याच्यावरती जर तुम्ही तुमच्या अभिव्यक्तीचा आघात केला तर युआर पंचिंग डाऊन. कमजोरांवरती तुम्ही अभिव्यक्ती वापरताय. तर पहिला प्रश्न हा की हा फरक करावा का तुमच्यामध्ये की फिलॉसॉफिकली. आणि दुसरा प्रश्न मला असं म्हणायचं की या प्रकारे अनेकदा ह्या आर्ग्युमेंटमध्ये जे सपाटीकरण होतं, फ्लॅटनिंग केलं जातं की आता उदाहरणार्थ केतकी चितळेची अभिव्यक्ती आणि समजा कुणाल गामराची अभिव्यक्ती. असं कुणाल गामराच्या वेळेस बऱ्याच जणांनी म्हटलं की केतकी चितळेच्या वेळेस तुम्हाला नाही आठवलं का अभिव्यक्ती. मी केतकी चितळेच्या बाजूने लेख लिहिलेला आहे. मी असं लिहिलं होतं की तिचा पाहिजे तर तिने काय केलं, बॉडी शेमिंग म्हणजे पवार साहेबांच्या व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आजारपणामुळे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्याबद्दल अत्यंत घाणेरडं लिहिलं होतं. तो काही विनोद नव्हता किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरचे टीका नव्हते जी आपण त्यांच्यापेक्षा तिच्यापेक्षा जास्त केली. पण तरीही माझं हे मत आहे की याचा निषेध करून आता मला तर रोज माझी आई 2006 ला गेली त्याच्याबद्दल काय लिहितात ते बघा. माझी म्हणजे आई, बहिणी, मुली या सगळ्या मी स्वतः, माझ्या आज्या, माझ्या पणज्या, माझे पूर्वज, माझे अनेक बाप, माझ्या एका बापाचा आहे का मी नाही याची चौकशी, माझा धर्म, मी ख्रिश्चन झालो कधीतरी असं एक, आणि मी पीठ कधीतरी पीठ माग्या, हेच ख्रिश्चन देशात जाऊन यांची मुलं पैसे पाठवतात, तिकडे मुसलमानांना मिठ्या मारतात अरबाना मोदी. पण हे सगळं मी रोज सहन करत असतो. त्यामुळे हे जे आहे ते सहन करून त्याचा म्हणजे अगदी पवारांसारख्या माणसावर केल्यामुळे निषेध करायला पाहिजे सरकारने, एवढंच केलं पाहिजे होतं. तिला अटक करून ते फिरवत ठेवणं हे मला मान्य नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तिने हिंसा केली नव्हती, ती शाब्दिक हिंसा जरूर होती. मग त्याने शाब्दिक उत्तर दिलं पाहिजे होतं. आणि हे कुठच्याही उजव्या किंवा डाव्या बाजूच्या मला वेगळा न करता माझं मत आहे. आणि हाच मतभेद पटेल आणि नेहरूंमध्ये होता आणि हाच फरक. पटेल असं म्हणाले की RSS वरची बंदी कधीच उठवता कामा नये, ती एक अतिरेकी संघटना आहे. पण नेहरूंचं असं मत होतं आपण लोकशाही आहोत आणि एक मॉडर्न रिपब्लिक होऊ इच्छितो, तर RSSचे जर लोक आहेत काही आणि काही लोकांना ते विचार आपले वाटतात तर आपण त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालता कामा नये. त्यांना आपण सुधरू शकतो.
त्यांना हिंसेपासून प्रेमापर्यंत नेऊ शकतो. जे नेहरू चुकीचे ठरले आणि पटेल खरे ठरले, पण खरी गोष्ट ही पुतळा नेहरूंचा उभारला पाहिजे होता मोदींनी, तो पटेलांचा उभारलाय. त्याचा परिणाम काय आहे तो तुला लवकरच दिसेल. ठीक आहे. सो चांगली बऱ्यापैकी सविस्तर चर्चा केली आपण याच्यावरती, आणि आपण अजून एपिसोड्स करणारच आहोत त्या याच्यामध्ये, सिरीजमध्ये. तर आपण आता जी चर्चा ऐकली अभिव्यक्ती संदर्भातली, त्याचे अनेक अजून पैलू चर्चेतनं राहू शकतात. त्याच्याबद्दल आणखी भरपूर चर्चा केली जाऊ शकते. पण आत्ताच्या कार्यक्रमामध्ये आपण इथं थांबूयात. पुरळेकर सर आपल्यासोबत आज चर्चेला आलेत, उपलब्ध झाले, तर आम्ही नक्कीच अजून एपिसोड्स तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. इंडी जर्नल हे जे चॅनल आहे, माध्यम जे आहे, हे स्वतंत्र माध्यम आहे. हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचं आम्ही कॉर्पोरेट किंवा राजकीय फंडिंग घेत नाही. अशा प्रकारचे कुठलेही डोनेशन्स किंवा फंड्स आम्ही याच्यामध्ये स्पॉन्सरशिप्स घेत नाही, आणि त्यामुळं तुमच्या आधाराची आम्हाला फार गरज आहे. तर या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे ती वापरून आम्हाला मदत करता आली तर त्याचा विचार नक्की करा. हे चॅनल जॉईन करता आलं मासिक वर्गणीच्या रूपात तर त्याचा विचार करा, किंवा किमान हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. चांगल्या प्रतिक्रिया, तुमच्या याच्याबद्दलच्या टीकात्मक प्रतिक्रिया, या सर्व प्रतिक्रियांच्या आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही कराल. अर्थातच हा संवाद हेल्दी असावा, एवढीच किमान अपेक्षा. तर पाहत राहा इंडी जर्नल. नमस्कार.